विद्यार्थी मित्र हो, BA तृतीय वर्ष भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये मागील तासिकेमध्ये आपण बघितलं की भाषिक संज्ञापन कशा पद्धतीने होतं, ध्वनींची उपयुक्तता भाषेसाठी किती महत्त्वाची आहे. तर आज आपण भाषेचे उपयोग नेमके काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. आपण सर्वजण भाषा बोलतो. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा भाषा बोलतो. परंतु या भाषेचे किंवा या बोलण्याचे उपयोग काय हे मात्र बऱ्याच लोकांना सांगता येत नाही, किंवा सांगताही आले तरी अतिशय तोकड्या शब्दात त्यांना ती माहिती सांगावी लागते. परंतु भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भाषेचे अनेक महत्त्वाचे असे उपयोग आहेत की जे आपण या संस्कृतीसाठी, समाज निर्मितीसाठी नाकारू शकत नाही. आणि त्यातला पहिला उपयोग म्हणजे समाज निर्मिती आहे. भाषेचा पहिला उपयोग समाज निर्मिती आहे. वेगवेगळ्या ज्ञानशाखात माणसांच्या निरनिराळ्या तऱ्हेने व्याख्या केलेल्या दिसतात. हे माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय एकटा राहू शकत नाही. म्हणजेच समाज निर्माण करणे आणि तो सामाजिक बनणे हे माणसाला केवळ भाषेमुळेच शक्य झालेले आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. जर माणूस सामाजिक असेल आणि या सामाजिकतेतून तो समूहात कळपात राहत असेल तर त्याला एकत्र राहण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी, त्यांचे आशय एकमेकांना, विचार एकमेकांना, आवडीनिवडी एकमेकांना समजण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. तेव्हाच समूह एकत्र येतो आणि त्यातूनच समाज निर्मिती होत असते. हा भाषेतील भाषा विज्ञानाने सांगितलेला सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे. भाषेच्या माध्यमातून माणसं परस्पराशी बोलतात, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात, एकमेकांच्या भावना समजावून घेतात आणि म्हणूनच या भाषेच्या माध्यमातून समाजाची बांधणी निर्माण होत असते. आणि त्यानंतर कुटुंब असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, धर्मार्थ संस्था असतील, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असतील किंवा शासन संस्था असेल, या सर्वच गोष्टी, अगदी राज्य, घटना आणि संविधान देखील किंवा देश देखील भाषेशिवाय निर्माण होऊच शकत नाही. हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला फायदा आहे. कौटुंबिक नातेसंबंध आणि मैत्रीचे संबंध देखील भाषेमुळे स्थिर राहतात आणि वाढूही लागतात. मानवी भाषेत अनेकविध अर्थ संज्ञाभित करण्याचे सामर्थ्य नसते तर माणूस पशुपक्ष्याप्रमाणे कळप करून राहिला असता. शिवाय गुंतागुंतीचे मानवी संबंध आणि विविध स्वरूपी सामाजिक संस्था यांची निर्मिती करून आजच्यासारखे संपन्न सामाजिक जीवनही तो जगू शकला असता. आणि म्हणून भाषा हे माणसाचे दैनंदिन गरजा भागविण्याचे साधन ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे समाज निर्मितीसाठी किंवा समाज सुसंस्कृत करण्यासाठी देखील भाषा अतिशय महत्त्वाची मानल्या जाते. बोलता यायला लागल्यापासून अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत माणसाला भाषा ही साथ देत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर स्वप्न देखील आपण भाषेशिवाय बघू शकत नाही. एकंदरीत काय तर आपले सारे व्यवहार भाषेतूनच होतात. आपण विचार करतो तोही अर्थात भाषेतूनच होतो आणि स्वप्ने बघतो तीही भाषेतूनच. बाजारात असो, बसचा प्रवास असो, आपल्याला भाषेचाच आधार घ्यावा लागतो. शिक्षण घ्यायचे असो किंवा द्यायचे असो, नाटक चित्रपटांचा आस्वाद घ्यायचा असो की राजकीय सभेतून पक्षाचा प्रचार करायचा असो, भाषेशिवाय या सर्व कृती घडू शकत नाही. आणि म्हणून भाषा ही अतिशय महत्त्वाची
मानल्या गेलेली आहे नव्हे, ती सर्वश्रेष्ठच आहे. भाषा निर्मिती कशी झाली याविषयी अभ्यासकांना नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. आता भाषेचा उपयोग जसा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे भाषेमुळे समाज निर्मिती झालेली आहे. आणि या समाज निर्मितीमधून सुसंस्कृत समाज घडविण्यापासून ते अगदी धर्मार्थ संस्था, शाळा, महाविद्यालये, कोर्ट कचेऱ्या या सर्व गोष्टी फक्त भाषेच्या माध्यमातूनच निर्माण झालेल्या आहेत. पण मग ही भाषा निर्माण कशी झाली असं नेहमीच आपल्याला कुतूहल वाटत असतं. आणि इथूनच खऱ्या अर्थाने भाषा विज्ञान या अभ्यास शाखेचा प्रवास सुरू होतो. भाषा निर्माण कशी झाली याच्या वेगवेगळ्या उत्पत्त्या मांडल्या गेलेल्या आहेत. काही म्हणतात की भाषा ही ईश्वराने निर्माण केली, कोणी सांगतोय की राजाने निर्माण केली किंवा समाजाने एकत्र येऊन निर्माण केली. निसर्गाच्या अनुकरणातून माणूस भाषा शिकला व त्यातील काही उपपत्ती अशा आहेत. पण भाषा निर्माण कशी झाली हे यातील कोणत्याच उपपत्तीने पुरेसे स्पष्ट होत नाही. भाषा कुणीही एका व्यक्तीने, एका राजाने, एका देवाने किंवा एका घटनेने कधीही निर्माण झालेली नाही हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. मग भाषा कशी निर्माण झालेली आहे तर माणसाच्या विकासाच्या अवस्थेत केव्हा तरी त्याला तोंडातील अवयवांचा आणि स्वरयंत्राचा उपयोग विशिष्ट ध्वनी निर्माण करण्याकरता येऊ लागला आणि पुढे त्यातूनच त्याने बुद्धी कौशल्याने प्रयत्नपूर्वक ध्वनी अर्थसंकेत निर्माण केले आणि त्यामधून भाषा निर्माण झालेली आहे. अर्थात ही सुद्धा गोष्ट कोण्या एका व्यक्तीची नाही, कारण जिथं संकेत येतो ती संकेत देखील एका व्यक्तीपुरता मर्यादित असत नाही. संकेत देखील हा सामूहिक असतो की एखाद्या वस्तूला अमुकच म्हणायचे हा संकेत असतो आणि तो काही एकट्या पुरता मर्यादित नसतो. आणि म्हणून भाषा ही एकट्या दुकट्याची कुणाची निर्माण झालेली नाही, तर माणसाने स्वतःच्या तोंडातील अवयवाचा उपयोग करून वेगवेगळे ध्वनी निर्माण करून त्या ध्वनींना अर्थसंकेत देऊन भाषा निर्माण केलेली आहे. एवढेच या भाषेच्या निर्मितीबद्दल सांगता येते. म्हणजेच मानवजात विकसित होण्याच्या सुरुवातीचा काही काळ मानवाला भाषा अवगत नव्हती, परंतु ज्या क्षणी त्याला त्याच्या मनात भाषेबद्दलची कल्पना रुजली तो त्याच्या बुद्धीचा सर्वात महत्त्वाचा विजय होता. आणि म्हणूनच भाषेमुळे हा माणूस संस्कृती निर्माण करू शकलेला आहे. हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे.